आज जळगाव शहरातल्या नागरी समस्यांबद्दल आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे आणि जळगाव शहरातल्या नागरी समस्यांमुळे सर्व नागरिक प्रचंड त्रस्त आहेत आणि जळगावची महानगरपालिका पूर्णपणे सर्व पातळीवर अपयशी ठरलेली आहे आणि म्हणून जळगावच्या महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करावी, यांना इथून हटवावं ही मागणी करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। त्यांना हटवलं पाहिजे आणि तुकाराम मुंडे सारखे किंवा कोणीतरी दुसरे चांगले सक्षम आयुक्त आम्हाला जळगावला आले पाहिजे, त्याशिवाय जळगाव सुधारणार नाही। अत्यंत सगळ्या पातळीवर आयुक्त आणि महानगरपालिका अपयशी ठरलेली आहे। इथला जो आयुक्त आहे हा आयुक्त मोस्ट करप्टेड आहे आणि अशा मोस्ट करप्टेड आयुक्ताची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही जळगाव शहरातील तमाम नागरिक करीत आहोत। भ्रष्ट अधिकाऱ्याला जास्त दिवस ठेवू नये या जळगाव शहरामध्ये आणि विकासाची कामं त्यामुळे होत नाही आहेत। अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे, रोड रस्त्यांची हालत फार खराब झालेली आहे, तेव्हा तातडीने आयुक्ताची हकालपट्टी करावी अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे। आज जळगाव प्रथम एक जी आम्ही संघटना आदरणीय आमचे ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेली आहे। त्यामध्ये सर्व घटक इंजिनियर, डॉक्टर्स, बिल्डर्स, शुद्ध नागरिक त्याचे मेंबर आहे। आम्ही जे काही जळगाव प्रथम तर्फे 19 वार्डामध्ये नागरिकांचे काही सूचना पेट्या ठेवले होते त्या सर्वांचा आढावा घेऊन आज सविस्तर निवेदन वकील साहेबांनी सादर केला आणि त्यांनी जे काही सांगितलं आहे ते मी रिपीट करणार नाही, परंतु आम्ही एवढं सांगू इच्छितो कलेक्टर साहेबांच्या मार्फत की या गावाला सुधारवा, जे काही फंड आहे त्याला युटिलाइज करा। आयुक्त साहेब 2-3 दिवस राहतात, बाकीचे ते तिथे नसतात, अधिकाऱ्यांवर काही वर्चस्व नाही। रोड कसे बनवले गेले ते जळगावकर पाहता आहे, कचरा उचलण्याचं काय काम चालू आहे ते बघा, डाबा जमलेल्या सिमेंट रोड मध्ये म्हणजे लेवल नाही, कोणत्या पद्धतीने काम चालू आहे, दाखला घेण्यासाठी तिथे जन्मता गेलं तर तिथे लाईन लावी लागते, असे अनेक प्रकारचे मागणे आहे। एक नॉन पॉलिटिकल लेवलवर हा जळगाव प्रथमचं काम आहे आणि जोपर्यंत जळगाव खऱ्या अर्थाने आमचे पूर्वीचे काही नेत्यांनी जे स्वप्न पाहिलेले आहे की जळगावला पॅरिस करू, पण आम्ही अवश्य याला पॅरिस करू, याच्यासाठी आम्ही रात्रदिवस काम करून यांच्या मागे लागून सर्व काम करून घेणार। आम्हाला कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिला आणि कमिशनर साहेबांना फोन लावून सर्व पोलीस अतिक्रमण जे काही विभाग आहे अलग अलग त्या सर्वांची एक लवकरच जॉईंट मीटिंग होणार आहे आणि त्यावर सर्व चर्चा सविस्तर होऊन पुढचे मार्ग आम्ही स्वीकारणार।